नमस्कार. सरकारी कर्मचारी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना जानेवारी 2026 वेतन संदर्भात आली महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज. चला तर याबाबतची सविस्तर माहिती पुढील प्रमाणे पाहूया. तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जानेवारी वेतन देयक बाबत आताची मोठी अपडेट समोर आली आहे. ती म्हणजे जर संच मान्यता बाबत अंतिम मुदत जाहीर झाली आहे. सदर मुदतीच्या आता जर प्रक्रिया पूर्ण न केल्यास कर्मचाऱ्यांचे वेतन रोखण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यामध्ये सदर प्रक्रिया ही दिनांक 15 जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश आहेत. संच मान्यताबाबत शालेय शिक्षण विभागाच्या दिनांक 15 मार्च 2024 रोजीच्या शासन निर्णयानुसार 14 ऑक्टोबर 2025 रोजी सुधारित सूचना देण्यात आल्या आहेत. यानुसार युडायस नोंदवरील विद्यार्थी संख्या ग्राह्य धरली जाणार आहे. तसेच आधार वैध असणाऱ्या विद्यार्थी अंतिम संच संख्येत मोजण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आधार वैध असणाऱ्या विद्यार्थी संख्या ग्राह्य धरूनच सन 2025-2026 करिता संच मान्यता लॉगिनवर माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामध्ये संच मान्यता असणाऱ्या शाळांनी त्रुटी दूर करून तातडीने संच मान्यता पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अंतिम मुदत 15 जानेवारी. सदर त्रुटीचे निराकरण दिनांक 15 जानेवारी 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश आहेत. अन्यथा संच मान्यता पूर्ण न केलेल्या शाळांचे वेतन थांबविण्याचा इशारा देण्यात आला आहे. शाळांनी तांत्रिक त्रुटी दूर करून डिजिटल स्वाक्षरीसह प्रक्रिया पूर्ण करावयाची आहे. धन्यवाद.